नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, की शालेय अभ्यासक्रमामध्ये गणित आणि हे विज्ञान विषय हे अ, काही जणांच्या दृष्टीने थोडा कठीण वाटतात किंवा आपण वेगवेगळ्या परीक्षांचे जर निकाल पाहिले, तर गणित आणि विज्ञान या विषयामध्ये अपेक्षित प्रगती आपल्याला दिसून येत नाही. तर याशिवाय आपल्याकडे नियमित जो अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं असतात, याशिवाय विद्यार्थ्यांना अन्य मार्गाने गणित विषयाची गोडी आणि विज्ञान विषयाची गोडी कशी लावता येईल आणि या दोन्ही विषयामधील ज्या संकल्पना आहेत ते काही प्रमाणामध्ये थोड्याशा गुंतागुंतीच्या असतील तर त्या सोप्या पद्धतीने समजून कशा सांगता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हे दोन जे विषय आहेत यामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे. तर तो सराव आपल्याला विद्यार्थ्यांना सततचा कसा करून घेता येईल या गोष्टी आपल्या समोर होत्या. आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांचं नाव गणित आणि विज्ञान या विषयामध्ये अतिशय अग्रगण्यरित्या घेतलं जातं. तर याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये जे SCERT आहे यांच्या माध्यमातून डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम आपण 25-26 पासून हाती घेतलेला आहे. यामध्ये असं आहे की राज्यामधील विद्यार्थ्यांच्या गणित आणि विज्ञान विषयातील अध्ययन संपादनिकीमध्ये गुणात्मक वाढ करणे हा आपला मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्य शासनाने खान अकॅडमी इंडिया सोबत सामंजस्य करार सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. तर यामध्ये आपण काय करतोय की राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील विद्यार्थ्यांची गणित आणि विज्ञान विषयाची अध्ययन मधील जी गुणवत्ता आहे ते वाढवणे हे आपल्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. तर यामध्ये आपण काय करतोय तर खान अकॅडमीचं जे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मवर आपल्या शाळेमध्ये संलग्न असणारे 1ली ते 10वीचे विद्यार्थी गणितासाठी आणि इयत्ता 6वी ते 10वीचे जे विद्यार्थी असतील विज्ञानासाठी यांना ई साहित्य विशेषतः मराठी भाषेमध्ये आणि ते साहित्य आपल्या राज्याच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. म्हणजे ती सुद्धा काळजी आपण यापूर्वीच त्या ठिकाणी घेतलेली आहे. या सगळ्यात महत्वाचं असं आहे की शिक्षकांसाठी मराठी भाषेमध्ये शिक्षण सहाय्यक किंवा आपण ज्याला खान मिगो म्हणतोय अशा प्रकारची AI सुविधा दिलेली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण यामध्ये केलेला आहे जेणेकरून त्याची परिणामकारकता आपल्याला वाढवता आली पाहिजे. मागच्या वर्षामध्ये आपण 35,000हून अधिक शाळांची प्लॅटफॉर्मवर नोंदणी केलेली आहे. तर ही पण एक चांगली गोष्ट आहे. पण असं जरी असलं तरी एकतर आपल्याला सर्वच शाळांची नोंदणी महत्वाची आहे, परंतु केवळ नोंदणी करणं पुरेसं नाही. तर इयत्तान्याय जर आपल्याला हे साध्य पूर्ण करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी आणि मुलांनी वर्गात आणि त्यांच्या घरच्या वेळेमध्ये या प्लॅटफॉर्मचा अतिशय नियमितपणे आणि सातत्याने सराव करणं आवश्यक आहे. एक प्रकारची त्यांना ती सवय लागली पाहिजे जेणेकरून या विषयामधील त्यांची प्रगती नक्कीच वाढेल. आपण याच्यामध्ये प्राधान्याने कुठल्या शाळा घेतल्या आहेत तर जसं आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आहेत, PM श्री शाळा आहेत. केंद्र शाळांनी अंमलबजावणीमध्ये याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि एक प्रकारचं त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला एक आदर्श निर्माण करून दिला पाहिजे इतर शाळांच्यासाठी. त्यामुळे ज्या शाळांचा पुढाकार असेल तर त्या शाळांनी जी चांगली प्रगती केली आहे त्याचाच अनुकरण इतर शाळा करतील अशी आदर्श अशी कार्यपद्धती पण आपल्याला निर्माण करायची आहे. आपला उद्दिष्ट असं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 100% विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर सराव करायला सुरू करतील अशा प्रकारची आपला या ठिकाणी उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस आपल्याला लागणार नाहीये. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाहीये. तर उद्दिष्ट असं असलं पाहिजे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका महिन्यामध्ये दिलेल्या कौशल्यामधील किमान 4 कौशल्य त्यांनी आत्मसात करावीत आणि वर्षाअखेरपर्यंत साधारणतः 36 कौशल्य जी आहेत विज्ञान आणि गणितामधली ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे. आपल्याला माहित आहे की बऱ्याच वेळा असं असतं की पुढील इयत्तामधील जे विद्यार्थी आहेत आपण निपुणमध्ये पाहतो की इव्हन 4थी-5वीच्या विद्यार्थ्यांची जी अध्ययन क्षमता आहे ती इव्हन त्यांच्या पूर्वीच्या इयत्तेमधील क्षमतेशी पण जुळणारी नाही आहे. त्याच्यामध्ये काही गॅप पडलेला आहे. जर त्यांना पुढच्या इयत्तेमध्ये जाऊन पुढच्या इयत्तेमधील कठीण प्रश्न जर सोडवायचे असतील तर अगोदर हा गॅप भरणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला कृती काय करायची आहे तर शिक्षकांनी यासाठी अशा प्रकारचं प्रयोजन करायचं की ज्यामुळे 100% विद्यार्थी या प्लॅटफॉर्मचा आपला उपयोग करतील आणि त्यांचा सक्रिय सहभाग घेतील. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवणे हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचं आपला शिक्षकांचं एक प्रमुख कर्तव्य याच्यामध्ये असणार आहे. त्यांचा संपर्क असला पाहिजे. इव्हन आपल्या ज्या शाळा समित्या आहेत तर त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग करू शकतो. त्यांच्या माध्यमातूनही हा मुद्द्याचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. आणि यामधून आता आपल्याला माहिती आहे की गणित ऑलिम्पियाड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहे. जर आपले विद्यार्थी याच्यामध्ये पुढे आले तर ते स्कॉलरशिपला पुढे येतील
आता पुढे आपल्याला नीट परीक्षेचा मुद्दा आहे, पुढे आपल्याला जेईचा मुद्दा आहे, आपल्याकडे बऱ्याच वेळा मुद्दा येतो की 10वी-12वी मध्ये या विषयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं प्रमाणमध्ये सुद्धा अडचणी येतात. तर ह्या सर्व गोष्टींसाठी आतापासून जर आपण हे काम केलं तर भविष्यामध्ये अशा प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. त्यामुळे जिल्हा, तालुका, केंद्र आणि वर्ग स्तरावर याचं आपल्याला अचूक नियोजन करायचं आहे. नियमितपणे याची चर्चा करायची आहे. शिक्षण परिषदामध्ये सुद्धा याचा जास्तीत जास्त मुद्दा बघायचा आहे आणि पालकांच्या पर्यंत आपण हा मुद्दा जर पोहोचवला तर पालक सुद्धा सजग होतील आणि ते सुद्धा आपल्या पाल्याला त्यांच्या घरच्या वेळेमध्ये या प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्यामध्ये प्रवृत्त करतील, प्रोत्साहित करतील आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या प्रकारचा पुरस्कार करावा. शाळांनी सुद्धा त्यांच्या पातळीवर इन्सेंटिव्ह देण्याचा सुद्धा प्रयत्न, आपण प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून हे विद्यार्थी पुढे येतील. आता आपण सर्वजण अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, जाणकार आहात, तर या विषयाचं प्रोत्साहन आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना द्यायचंय. आणि आता शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली आहे, ही योग्य वेळ आहे. तर अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि आपण स्वतः यासाठी कामाला लागा. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की या वर्षामध्ये नक्कीच आपण या उपक्रमाच्या माध्यमातून यामध्ये प्रगती साधणार आहोत. धन्यवाद.